एखाद्या भांडणात मध्यस्थी करणं हे देखील किती महागात पडू शकतं याचा प्रत्यय नुकताच गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डवकी इथं आला आहे। शाळा संचालक आणि शिक्षकाचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त लिपिकाच्या डोक्यावर मार बसला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुकुंद बागडे वय वर्ष 60 असं मृतकाचं नाव असून ते सेवानिवृत्त लिपिक होते, तर हिरालाल खोब्रागडे वय वर्ष 52 असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील सिद्धार्थ विद्यालयाच्या संस्थेच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। सभा संपल्यानंतर सदर शाळेतील शिक्षक आरोपी हिरालाल खोब्रागडे यानं शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र मेश्राम यांच्याशी शाब्दिक वाद सुरू केला। वादविवाद न करता सामंजस्यानं प्रश्नांचा निपटारा करण्याच्या उद्देशानं मृतक मुकुंद यांनी मध्यस्थी केली। मात्र आरोपी शिक्षक हिरालाल याला राग अनावर झाला। त्यानं लाकडी दांडक्यानं मुख्याध्यापकाला मारण्याचा प्रयत्न केला। मात्र बचावाच्या प्रयत्नात असलेले मृतक मुकुंद यांच्या डोक्यावर लाकडी दांडका लागल्यानं ते गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षक हिरालाल खोब्रागडे याला अटक केली आहे। त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत।